माझे नाव नवनाथ शिवाजी दुराफे. तर आपल्याला किल्ले शिवनेरीबद्दल पूर्णपणे माहिती सांगणार आहोत. तर टोटल आपल्याला गडावर जाताना 9 गेट लागतात. तर ते गड बांधण्याचं कारण असं की एक छोटा एक मोठा गेट आहे. पूर्वी जर लढाई करायचं म्हणलं तर तोफा गोड्या हत्तीवर न्यावं लागायच्या. तर तोफावरती जाऊ नयेत म्हणून त्या दरवाजांची रचना एक छोटा एक मोठा अशा पद्धतीने केलेली आहे. आणि ते जे गेट आहेत ते वेगवेगळ्या कालखंडामध्ये बांधण्यात आलेले आहेत. तर आपण जाताना आता पाहूया. याची रचना तुम्हाला मी पॉईंटला गेल्यावर सांगतो. त्यावेळेस या किल्ल्याची तटबंदी, वरती अंबरखाना बोर्ड, गंगा जमुना टँक, हे सगळं जे आहे हे निजामशाही कालखंडामध्ये करण्यात आलेलं आहे. हा जो गेट आहे 1 नंबरचा गेट आहे. असे टोटल 9 गेट आहेत. हा पेशवेकालीन गेट आहे. कारण या गेटची जी रचना आहे ही बारकाईने बघा, पूर्ण दगडामध्ये आणि फेस टू फेस दगड आहेत. तर असे टोटल 9 गेट आहेत. तिकडनं जर परत बघितलं तर इकडला छोटा, म्हणजे रचना त्या पद्धतीची केलेली आहे एकदम. ही जी नदी आहे ना, ही मीना नदी, वडस धरण आहे. गडाच्या दोन्ही साईडने 2 नद्या आहेत. त्याचं कारण असं की पूर्वी जर लढाई करायचं म्हणलं तर त्यांना तोफा गोड्या हत्तीवर आणायचे. मग सैन्य जरी आलं तर ह्या नद्या पहिल्या पार करून यावं लागेल. कारण नद्या जरी पार केल्या हे गेट पार करावं लागतं. त्यामुळं सैन्यावर जाऊ शकत नाही. तर अशी रचना आहे या गडाची. हे म्हणजे बांधकाम नवीन केलेलं पण हा एक पॉईंट आहे. याला मातंग बुरुंज म्हणतात. काय म्हणतात? मातंग बुरुंज. म्हणजे सैन्यामध्ये जी मातंग समाजाची लोकं होती त्यांना इथे पहारेकरी म्हणून ठेवण्याची जागा आहे. तर इथनं पूर्ण हे दिलेत बघा, हे होल दिलेले आहेत. म्हणजे इथनं शत्रू जरी आला तर इथनं मारा करण्याची ती जागा आहे. त्याला मातंग बुरुंज म्हणजे मांग बुरुंज म्हणतात. तर बघा, हे जे जात आहे, आज आपल्याकडे पिठाच्या गिरणी वगैरे आल्या. तर पूर्वी आजही, म्हणजे जुनी लोक जर बघितले आपण वाड्यांमध्ये, तर आजही जाती आहेत. तर हे जे जात आहे हे पूर्वी धान्य दळण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. कारण याचा व्यास जो आहे तो कमी आहे आणि जाडी जास्त आहे. आणि याला 3 खुंटे दिलेले आहेत. इकडनं समोरनं 2 आणि इकडे 1 आहे. बाजूला बघा समोर. तर हे धान्य दळण्याचं जात आहे. जे लोक पूर्वी राहायचे तर त्या लोकांना खाण्यासाठी धान्य दळायचे. आणि वरती गार्डन नंबर 2 पाशी जाऊन जे आपण जातो बघणार आहोत तर ते बांधकाम करण्यासाठी चुना गुळ किंवा चुना शिस हे मिक्स करण्याचं येते. ते मी तुम्हाला दाखवतो तिथे गेले. पूर्वी जे लढाई करायचं जर म्हणलं तर तोफा गोड्या हत्तीवर आणावं लागायचं, बरोबर. तर याची रचना अशी केलेली आहे. याला पूर्ण सुळे लावलेले आहेत. ह्या दरवाजाला बघा, प्रत्येक दरवाजाला सुळे लावलेले आहेत. कारण हा जर दरवाजा बंद केला तर आतला माणूस आतमध्ये, बाहेरचा माणूस बाहेर. तर पूर्वी दरवाजा तोडायला हत्ती लागायचे. तर ही जी भिंत दिलेली आहे आडवी, कारण लांबून येऊन हत्ती धडक जर मारली तर दरवाजा तोडू शकतो. आणि पूर्वी त्याच्या माथ्यावर लोखंडी प्लेट लावायची दरवाजा तोडायला, धडक द्यायला. त्याचं डिस्टन्स आहे ते कमी ठेवलं आहे. कारण जर जागेवर जर टॉर्च केला हत्तीने, आता हे नंतर लावलेलं आहे. हे तो कीनुसार टाकलेला आहे. आता ह्याच्यातला एक दगड जर निघाला ना तर सगळे दगड पडत चालणार. तर पूर्वी जी स्लॅब टाकायची जी पद्धत होती तर ती असा एक दगड जर अडकवला तर त्याच्या बाजूने असे दगड अडकत चालायचे आणि मग तो स्लॅब टाकला जायचा. म्हणजे त्या काळामध्ये
किती तंत्रज्ञान असेल, म्हणजे जुन्या पद्धतीचं. आज आपले इंजिनियर झाले तरी लवकर घर बांधता येत नाही. ग्रिल लावलेले आहे, काही मुलं वगैरे पडतात ना त्याच्यामध्ये, त्यामुळे ग्रिल लावले सेफ्टीनुसार. तर असे टोटल किल्ल्याला 65 कुंड आहेत टोटल. इथे ते त्या साईडला आहेत, इथे परत रोडच्या ह्या बाजूने पण इथे आहेत. टोटल 65 आहेत. ती पूर्ण मिनरल वॉटरपेक्षा क्लीन पाणी येते अजून पण, आणि फ्रीजपेक्षा थंड. सेपरेट काढलं होतं, पूर्ण असं सेपरेट काढलं होतं. पूर्ण सपोर्ट केलं आंबरखाना बोर्ड, म्हणजे पूर्वी घोडे हत्ती बांधण्याचे ठिकाण असं म्हणायचे. पण हे 1485 तारीख असल्यामुळे आज आपल्या पूर्वी लोक जकात म्हणून धान्य आणून द्यायचे. हळूहळू असं सांगितलं ना, हां असं कंटिन्यू वर लागत आहे डोक्याला. हां हां, काय करायचं झालं स्टेट होत तळ दिसतोय. हां, पण ते पण वरचं पण त्या पाण्यावर पडतंय. म्हणून ते आपल्याला उपयोग वाटतं. वर आहे.
हे पूर्वी जे बायका राहायच्या हे ते मिरची कुटण्याचं उखळ आहे. हां हां. पूर्वी direct हलकट आहे. हां. खाली ढकलून द्यायची.
जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलो आहे शिवनेरी किल्ल्यावरती, शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी. तिथं आपल्याला एक वास्तू मिळाली, अज्ञात वास्तू. तर या वास्तूबद्दल आख्यायिका आहे किंवा इथले स्थानिक लोक असं सांगतात की ज्यावेळेला 1635 साली शिवाजी महाराज इथं नव्हते, तर त्यावेळेला या गडावरती देखरेख व्यवस्थित होत नव्हती. तर त्यावेळेला निजामाकडे हा किल्ला होता. तर महादेव कोळी नावाचे जे ग्रस्त होते, त्यांनी या किल्ल्यावरती आक्रमण करून हा किल्ला मिळवला. आणि त्याच्यानंतर आपला जो औरंगजेब शहजादा होता, तर त्यांनी हा गड मिळवण्यासाठी परत महादेव कोळी यांच्यावरती आक्रमण करून हा किल्ला मिळवला. आणि अशी आख्यायिका सांगितली जाते किंवा हे स्थानिक लोक इथले असे बोलतात की इथं ज्यावेळेला औरंगजेबाने हा किल्ला मिळवला, तर त्यावेळेला महादेव कोळीसह जवळजवळ 1500 लोकांचा म्हणजे परत मुघलांच्यावरती कोणी आक्रमण करू नये किंवा आक्रमण केल्यानंतर काय अवस्था होऊ शकते हे दाखवण्यासाठी म्हणून 1500 लोकांचा त्यांनी या स्थळी शिरच्छेद केला. आणि ते शिर त्यांचे जे होते ते एकमेकांच्यावरती असे रचले गेले भिंतीसारखे. आणि त्याच्यानंतर त्याच्या स्मरणार्थ म्हणून ही वास्तू बांधलेली आहे, असे एक आख्यायिका आहे. तर ही माहिती आम्हाला नवीनच मिळाली आज या किल्ल्यावरती. तर या वास्तूबद्दल आम्हाला ही म्हणजे परफेक्ट माहिती नाही आहे, पण आख्यायिका असं म्हणू शकतो किंवा इथल्या स्थानिक लोकांचं असं मत आहे की असं इथं घडलं होतं. तर नक्की ज्या वेळेला कोणी शिवनेरीला व्हिजिट कराल, तर त्यावेळेला या वास्तूला देखील सर्वांनी व्हिजिट करावी. धन्यवाद.